नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उदय कोचिंग क्लासेस मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीचा इंग्लिश विषयाचा युनिट 3 मधील पहिला चॅप्टर म्हणजेच 3.1 इफ ही कविता शिकणार आहोत. तर चला चालू करूयात. आपण इफ ही कविता रुडियार्ड किपलिंग यांनी लिहिलेली आहे. आता यांचा एक थोडासा परिचय आपण करून घेऊयात. यांचा जन्म 1865 मध्ये झाला व मृत्यू 1936 मध्ये. रुडियार्ड किपलिंग वॉज अन इंग्लिश जर्नलिस्ट म्हणजेच पत्रकार, शॉर्ट स्टोरी रायटर हे छोट्या ज्या कथा असतात त्या लिहिणारे, पोएट म्हणजे कवी व नॉवेलिस्ट कादंबरीकार होते. आणि किपलिंग हे एक युनायटेड किंगडम नावाचा जो देश आहे त्यामधील मोस्ट पॉप्युलर रायटर प्रसिद्ध असे लेखक सुद्धा आहेत. ही वॉज अवॉर्डेड विन नोबेल प्राइज, यांना नोबेल पारितोषिक सुद्धा भेटलेलं आहे लिटरेचर म्हणजे साहित्य या क्षेत्रामध्ये 1907 साली जेव्हा त्यांचे वय 42 होते. अँड ही वॉज द फर्स्ट रायटर रायटिंग इन इंग्लिश टू रिसीव्ह द प्राइज, म्हणजे नोबेल प्राइज इंग्लिश भाषेसाठी मिळवणारे हे पहिले असे लेखक. तर आता ही पोएम कशाबद्दल आहे, तर ही पोएम काय करतीये, द ऍडवाइस गिवन बाय फादर टू हिज सन. एक वडील, एक पिता आपल्या मुलाला, बाबा तू जगाशी जगशील, जेव्हा जगामध्ये तू राहणार आहेस तर त्यावेळी तू कशा प्रकारे वागावं, कशा प्रकारे तुझी वागणूक असावी याबद्दल ऍडवाइस म्हणजे सल्ला देणारी आहे. तर चला आपण चालू करूयात. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर अँड ब्लेमिंग इट ऑन यू. म्हणजे इफ यू कॅन, तू काय करायला पाहिजे, कीप युअर हेड. बघा अर्थ दिलेला आहे, नॉट टू गेट अँग्री म्हणजे काय, तू अँग्री म्हणजे राग व्यक्त करायचं नाही, रागवायचं नाही. केव्हा, जेव्हा ऑल अबाउट यू, जेव्हा सर्व काही तुझ्या असेल, पण काय, लुझिंग देअर अँड ब्लेमिंग इट ऑन यू, तुझ्यावर ब्लेम करत असतील कोणत्याही गोष्टीचा, म्हणजेच आरोप करत असतील, तुझ्या विरुद्ध बोलत असतील, तेव्हा तू रागवायचं नाही. मग काय करायचंय, इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ, जर तुला स्वतःवर ट्रस्ट म्हणजे विश्वास असेल, वेन ऑल मेन डाऊट यू, केव्हा, जेव्हा सर्व इतर माणसं तुझ्यावर डाऊट म्हणजे संशय घेत असतील, बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू, बर तुला तुझ्यावर विश्वास आहे, बरोबर आहे, तुला तुझ्यावर विश्वास आहे, पण तू त्याच वेळी मेक अलाउन्स फॉर म्हणजेच काय अर्थ बघा, मेक अलाउन्स फॉर म्हणजे कन्सिडर व्हॉट अदर्स ऑल्सो हॅव टू से अबाउट समथिंग, म्हणजे दुसऱ्यांचं मत काय आहे त्या गोष्टीबद्दल ह्याचा सुद्धा तू त्यावेळी विचार करायला पाहिजे, की इतर लोक म्हणतायत की ही गोष्ट तुझ्या बाबत तू चुकीची करत आहे. आता त्यावेळी इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ, तुला त्या गोष्टीबद्दल विश्वास असेल की मी बरोबरच आहे, पण त्याच वेळी दोन्ही नाण्याच्या दोन्ही बाजू तू तपासल्या पाहिजे. जसं की मला वाटत आहे की ही गोष्ट योग्य आहे, तसे इतर लोक का तिला अयोग्य म्हणत आहे याचा सुद्धा तू विचार करायला हवास. हे गोष्ट ह्या पॅरामधून आपल्याला सांगितलेली आहे. पुढे, इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग, म्हणजे तू जर वाट बघत असेल आणि त्या वाट बघण्यातून तू टायर्ड म्हणजे दमणार नाही पाहिजे. और बिंग लाईड अबाउट डोंट डील इन लाईट्स, बघा बिंग लाईड अबाउट लाईट म्हणजे काय, खोटं बोलणे, फॉल्स थिंग स्पोकन अबाउट वन सेल्फ बाय अदर म्हणजेच काय, चुकीच्या गोष्टी पसरवणे, एखाद्या माणसाबद्दल चुकीच्या गोष्टी, गैरसमज, अफवा पसरवल्या जातात, तर तू काय केलं पाहिजे, त्यावेळी शांत चित्ताने तू वाट बघत राहिली पाहिजे, पण त्या वाट बघण्याचं तू नॉट बी टायर्ड म्हणजे दमून गेला नाही पाहिजेस, की माझ्याबद्दल लोक असं तिरस्कारात्मक अफवा का पसरवत आहेत, चुकीच्या गोष्टी का पसरवत आहेत. डोंट डील इन लाईज, तू त्या चुकीच्या गोष्टींबरोबर डील करू नकोस, त्यांच्याशी तू डील न करणेच म्हणजेच त्यांच्यावर तू प्रतिक्रिया न करणे. और बिंग हेटेड, लोक तुझा रागराग का करत आहेत, डोंट गिव्ह वे टू हेटिंग, त्यांना तुझा रागराग करण्याची संधी अजिबात देऊ नकोस, ते तुझ्यावर चिडतील असं अजिबात करू नकोस.
अँड इट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. याचा अर्थ काय? तर तू परफेक्ट असण्याचं सुद्धा दाखवू नकोस की मी खूप भारी आहे, मी खूप परफेक्ट आहे, किंवा नॉर टॉक टू वाईज म्हणजे स्वतःच त्या जे तुझ्यावर टीका करतायत, जे तुझा हेट करतायत त्या लोकांना तुझं नॉलेज सुद्धा दाखवण्याची अजिबात तुला गरज नाहीये अशा वेळी. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. आता काय तर तू ड्रीम म्हणजे स्वप्न पाहत आहेस, नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, पण त्या स्वप्नांना तुझा मास्टर म्हणजे मालक बनवता कामा नये. आता ह्याचा अर्थ काय? तर काही मुलांच्या व्यक्तींच्या बाबत असं होतं की एखादा ड्रीम, मला सायंटिस्ट बनायचंय, इंजिनियर बनायचंय, वकील बनायचंय, डॉक्टर बनायचं, आणि तेच त्यांना ते जे ड्रीम असतं हे त्यांचा मालक बनतो. म्हणजे त्यांना आयुष्यात असं वाटतं की जर मी माझं ड्रीम पूर्ण करू शकलो नाही तर माझ्या आयुष्यात मी काहीच बनू शकणार नाही. ते स्वतःला गुलाम बनवतात त्या स्वप्नाचं. अशी तू स्वतःची परिस्थिती स्थिती करून घेऊ नकोस. इफ यू कॅन थिंक, जर तू विचार करू शकत असशील, अँड नॉट मेक थॉट्स म्हणजे तू विचार करतोय पण स्वतःचे विचार, युअर एम स्वतःचं ध्येय, हे त्यांना बनवलं पाहिजे. की नाही तर तुझे जे स्वप्न आहे ते तुझं मालक होता कामा नाही. तू फक्त विचार करायचा आहे, तुझं ध्येय ठरवायचंय. इफ यू कॅन मीट विथ ट्रिम्स अँड डिझास्टर. ट्रिम्स म्हणजे व्हिक्ट्री, तुझ्या जीवनामध्ये तुला विजय आला एखादा, किंवा डिझास्टर म्हणजे आपत्ती आली, संकट आलं, अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. तर हे जे दोन इम्पोस्टर्स, ट्रीट म्हणजे वागणूक देणे, टू म्हणजे दोन, इम्पोस्टर्स म्हणजे काय? वन हू डिसिव्स अदर बाय प्रिटेंडिंग टू बी समवन एल्स. याचा एक सोप्या भाषेत अर्थ म्हणजे भोंदू लोक किंवा दुतोंडी लोक. तर मी काय सांगतो, तर ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत, तो पिता काय सांगतोय मुलाला, ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत, कोणत्या दोन गोष्टी? एक तर ट्रिम्फ म्हणजे विजय, आणि डिझास्टर म्हणजे संकट, आयुष्यातले संकट असू किंवा डिझास्टर म्हणजे विजय असू, सॉरी. तर ह्या दोन्ही गोष्टींना टू ट्रीट म्हणजे वागणूक कशी दिली पाहिजे? जस्ट द सेम, एकसारखंच. म्हणजे जे आपल्याकडे सोप्या भाषेमध्ये इतर काय म्हणतात की दुःखात आणि सुखात ह्या दोन्ही वेळी आपली जी मनाची स्थिती असेल ती सेम राहिली पाहिजे. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ. बिअर म्हणजे तुझ्यात हिंमत असणार, हिअर म्हणजे ऐकणे, द ट्रूथ म्हणजे सत्य, सत्य ऐकण्याची तुझ्यात हिंमत पाहिजे. यू हॅव स्पोकन, तुझे काय बोलतोय. ट्विस्टेड बाय नेव्स. स्पोकन तू काय बोलतोय. ट्विस्टेड बाय नेव्स म्हणजे काय? तर इथे बघा, ट्रूथ ट्विस्टेड बाय समवन म्हणजे चेंज द ट्रूथ अ लिटिल टू गेन सम ऍडव्हान्टेज. म्हणजेच काय, तू तर जे शब्द बोललेला आहेस, यू हॅव स्पोकन, त्यांना ट्विस्ट वळवलं जातं अशा पद्धतीने की त्यांचा वापर तुझ्या विरुद्धच, नेव्ज म्हणजे स्लेव्स, गुलामांकडून, वाईट लोकांकडून अशा पद्धतीने त्या शब्दांचा वापर केला जातो की ते तुझ्या विरुद्ध अडकवले जातात. म्हणजेच टू मेक द ट्रॅप फॉर फुल्स, वेडसर लोकांसाठी हे ट्रॅप असतात. म्हणून आपल्या शब्दांवर आपली काय पाहिजे? कंट्रोल पाहिजे, ज्याच्यामुळं ते शब्द आपले गुलाम असावेत, आपण शब्दांचे गुलाम बनू नये. ऑर वॉच द थिंग्स यू हॅव गेव युअर लाईफ टू. आणि अशा गोष्टी बघ ज्या यू गेव युअर लाईफ, तू तुझ्या जीवनात दिलेल्या आहेत. ब्रोकन म्हणजे तुटलेल्या, तुटून म्हणजे परिस्थिती अशी आलेली आहे की तुटतो एखादा माणूस, वागतो. अँड स्टूप अँड बिल्ड एम अप विथ द वन आउट टूल्स. पण अशा जीवनात मोडलेला असतो का ना, कधी वाईट परिस्थिती असती त्यावेळी तो स्टोप म्हणजे थांबतो आणि पुन्हा एकदा बिल्ड म्हणजे उभारतो. काय उभारतो? बिल्डअप एम्पाप म्हणजे स्वतःचं एम्पायर, स्वतःचं एम्पायर, त्यालाच राज्य म्हणू शकतो. वन आउट टूल्स म्हणजे वन आउट म्हणजे झिजून गेलेल्या टूल्स मधून, त्या टूल्स म्हणजेच आपले हत्यार, ती जी अवेलेबल आहेत त्या हत्यारांतून स्वतः परत उभारी घेतो. असं तुझं जीवन पाहिजे. पुढील पानावर बघा. आता जे वडील आहेत ते मुलाला काय सांगतायत? इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड्स अँड कीप युअर व्हर्च्यू.
म्हणजे तू जेव्हा गर्दी बरोबर बोलत असशील, गर्दी सोबत चालत असतील, भरपूर आसपास लोक आहेत, तरी सुद्धा कीप युअर व्हर्च्यू. व्हर्च्यू म्हणजे बघा इथे काय, कीप वन्स गुडनेस ऑर मोरल्स अंडर एनी कंडिशन. कुठलीही परिस्थिती आली तरी तुझ्या तत्वांशी तू तडजोड करू नकोस. बहुतांश वेळा आपण ऐकतो की नाही, ही एखादी सवय माझ्या मित्रांमुळे लागली, मी त्यांना कसं नाही म्हणू शकतो. म्हणजे तुम्ही त्यावेळी काय केलं, तर तुमच्या तत्वांशी समझोता करता, तडजोड करता. किंवा वरील साहेब मला म्हणले की असं आपल्याला चुकीची काम करायचंय, म्हणून एखाद्या व्यक्तीने त्या चुकीच्या कामामध्ये सहभाग नोंदवला, तर अशा गोष्टी घडता कामा नये. कितीही मोठी तुझ्या समोर गर्दी असली तरी तुझ्या तत्वांशी तू तडजोड करता कामा नये. और वॉक विथ किंग्स, अगदी तू राजा संघ सुद्धा जरी चालला असशील, राजा म्हणजे इथे आपल्याला अर्थ घ्यायचा आहे मोठ्या पदावरील लोक, नॉर लूज द कॉमन टच, पण सामान्य जनतेबरोबरचा तुझा जो टच आहे, इंटरॅक्शन आहे, ते तुझं कमी होता कामा नये. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. नायदर कोण, फोज, फोज म्हणजे शत्रू, तुझे शत्रू, नाही लव्हिंग फ्रेंड्स तुझे जवळचे मित्र, कॅन हर्ट यू तुला दुःख देता कामा नये. फक्त आपल्याला शत्रू दुःख देतो का, नाही, आपले जवळचे मित्र पण आपल्याला दुःख देऊ शकतात. तर तुला त्या शत्रूचा, अगदी नाही तुझ्या मित्रांचा सुद्धा हर्ट म्हणजे दुःख होता कामा नये. तू त्यांच्यामुळे दुःखी होता कामा नये. कोणीही तुला कोणत्याही प्रकारचं त्रास देईल असं तू बनता कामा नये. इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच, म्हणजे जे काही आसपास तुझ्या व्यक्ती आहेत, काउंट विथ यू इथे अर्थ दिलेला आहे, दे आर इक्वली इम्पॉर्टंट यू, ते सर्वजण तुला काय पाहिजेत, तर इक्वली इम्पॉर्टंट, सर्वांना समान तू इम्पॉर्टन्स दिले पाहिजे. बट नॉन टू मच, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या क्षमतेपेक्षा, योग्यतेपेक्षा जास्त तू त्याला कुठल्याही प्रकारचे इम्पॉर्टन्स, महत्व देता कामा नये आपल्याही जीवनात. बघा, मी कवितेचा अर्थ खूप डीप मध्ये शिकवतोय की तुमच्या जीवनात जी व्यक्ती आहे, मित्र असू, मैत्रीण असू, बॉस असतील, अगदी नातेवाईक असतील, त्यांना त्यांच्या पुरतच तुम्ही इम्पॉर्टन्स, महत्व दिले पाहिजे. त्याहून अधिक दिलं तर तुम्हाला नक्कीच काय होणार आहे, हर्ट, म्हणजे दुःखाला सामोरं जावं लागणार आहे. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट, आणि तुम्ही काय केलं पाहिजे, तर अनफॉरगिव्हिंग म्हणजे फॉरगिव्ह म्हणजे क्षमा करणारा, अनफॉरगिव्ह जो कधी न क्षमा करणारा, मिनिट म्हणजे एक सुद्धा मिनिट म्हणजे वेळ, वेळ तुम्हाला कधीही क्षमा करणार नाहीये, म्हणजे कंटिन्यू ती चालूच राहणार आहे. तुम्ही कोणासाठी थांबू शकता का, की माझा मित्र माझ्या आयुष्यातून गेला, माझी मैत्रीण माझ्या आयुष्यातून गेली, किंवा इतर कोणी पती असेल, पत्नी असेल, माझा जवळचा आवडता व्यक्ती आयुष्यातून गेला तर माझं आयुष्य थांबला, असं होणार नाहीयेच तुमच्या जीवनात. वेळ कुणासाठीही थांबत नाही मित्रांनो, तुम्हाला पुढे जावंच लागणार आहे. सर्व ह्या गोष्टींचा विचार करू. विथ 60 सेकंड्स, एका मिनिटात किती आहेत, 60 म्हणजे 60 सेकंद आहेत. वर्थ ऑफ डिस्टंट रन म्हणजे ते काय होत आहेत, तर ही वेळ खूप महत्वाची आहे बाळांनो. अँड युअर्स इज द अर्थ, ही पूर्ण पृथ्वी ही तुमची आहे. ह्या पृथ्वीवर तुम्ही राज्य करायला आलेला आहात, म्हणजे तुम्ही नवीन काहीतरी घडवायला आलेला आहात. एव्हरीथिंग दॅट्स इन इट, आणि ह्या पृथ्वीवरील सर्व काही तुमचं आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे आपल्याला. अँड विच इज मोर, आणि सर्वात महत्वाचं काय, तर यू विल बी अ मॅन माय सन, म्हणजे तू सर्वात चांगलं महत्वाचं काय बनावंस, तर तू एक माणूस बनावं. म्हणजे तीच तर आत्ताच्या काळात सर्वात महत्वाची गरज आहे, की माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आपल्याला पहिल्यांदा काय म्हणतायत, की एक चांगला माणूस बनावा आपण. तो जे वडील आहेत ते मुलाला काय सर्वात महत्वाचा संदेश देत आहेत, तू हे सर्व शिकशील, पण त्याआधी सर्वात महत्वाचं तुला काय बनायचंय, तर माणूस बनायचंय. तर ही रुडियार्ड किपलिंग यांची ही कविता अशी होती, की एक पिता आपल्या मुलाला जीवनात कोणत्या प्रकारे वागणूक असावी तुझी, कोणत्या प्रकारे तू जीवनाकडे बघावं, व्यक्तींशी कसा संबंध असावा, हे सर्व शिकवतो. तर ही कविता तुम्हाला खरंच चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.